भगतसिंग म्हणतात की वाईट लोक वाढले म्हणून वाईटपणा वाढत नाहीये, तर वाईटपणा वाढतोय कारण चुकीचं सहन करणारे लोक वाढलेत। हा भगतसिंगांचा विचार आज सध्या समाजस्थितीला व्यवस्थेला लागू होतो। देशात लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम प्रजासत्ताक राज्य प्रस्थापित करण्यासाठी शहीदांनी प्राणांची आहुती दिली, ते हौतात्म्य व्यर्थ होऊ नये म्हणून युवकांनी शहीदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी वाटचाल करावं असं मत कॉम्रेड विल्यन ससाने यांनी व्यक्त केलं। भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं 23 मार्च रोजी दत्तनगर लाल बावटा कार्यालय येथे शहीद सुखदेव भगतसिंग राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनाचं औचित्य साधून ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई ॲडम मास्तर, ॲडव्होकेट एम.एच. शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली शहीदांच्या प्रतिमेला युवा महासंघाचे राज्य सचिव साथी दत्ता चव्हाण व उपाध्यक्ष अशोक बल्ला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तसेच कॉम्रेड गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं कुंभारी येथे कॉम्रेड विल्यन ससाने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। याचं प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं। सडकून टीका मोठमोठ्या लोकांवरती त्यावेळेस शहीद भगतसिंगांनी केले। आज गरज आहे आपल्याला त्यांच्या विचारांची, त्यांच्या प्रेरणेची। त्यांनी जो विचार दाखवले, त्यांची दिशा दाखवले, ती दिशा घेऊन या देशातील, या महाराष्ट्रातील, सोलापुरातील तरुणांना संघटित करून त्यांच्या मार्गावर चालवणे। आज नरेंद्र मोदी सरकार, राज्यातलं देवेंद्र फडणवीस पवार सरकार असेल, ज्या पद्धतीने हिंदू राष्ट्राच्या नावाखाली या देशातील तरुणांना भडकवण्याचं काम करत आहे, हे भयंकर आहे। केजरीवाल सारख्या सिटिंग मुख्यमंत्र्यांना रातोरात कोणत्याही प्रकारचे FIR दाखल न करता, नाव नसताना देखील अटक केली जाते। त्यावेळेस आपल्यासारख्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याला, आपल्यासारख्या नेतृत्वाला, जे सातत्याने या धर्मांध संघटनांच्या, धर्मांध सत्तेविरोधाच्या टार्गेटवर असतो, त्यावेळेस आपल्याला सुद्धा तो धोका मोठा आहे। ही सुरू झालेली आहे प्रक्रिया। या प्रक्रियेविरोधात जर लढायचं असेल, या व्यवस्थेविरोधात लढायचं असेल, तर आपल्याला शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी जो क्रांतिकारी विचार दिलेला आहे, यांनी जो प्रेरणादायी विचार दिलाय, जो संघर्ष आहे त्यांनी केलाय, त्यांनी जो केलेला त्याग आहे, त्या त्यागाला अनुसरूनच तो त्याग आपल्याला घ्यावा लागेल, तो विचार आपल्याला घ्यावा लागेल, तरच या शक्तीविरोधात लढू शकतो। ते भगतसिंगांना सोबत नाही घेऊ शकत, कारण भगतसिंग ज्या विचाराला मानतात तो कम्युनिस्ट विचार आहे, तो समाजवादी विचार आहे। तो समाजवादी विचार हा धर्मांध शक्ती, भाजप सरकार, RSS घेऊ शकत नाही। ते अनेक वेळा प्रयत्न केले भगतसिंगांना पळवण्याचा, पण त्यांना भगतसिंग कधीच परवडलेलं नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।